उन्हाळ्याचे दिवस. ऊन चांगलं तापायला लागलं. झाडांची पानगळ सुरू झाली होती. झाडांचं सौंदर्य पानासोबत गळून पडलं होतं. सगळीकडे उन्हाळा जाणवत होता. एकाएकानं वामननं गावातलं सगळं बलूतं गोळा केलं. सगळ्या आसाम्या पुन्हा नव्यानं सुरू झाल्या. आता डोंगरगावच्या आसाम्या वसूल करण्यासाठी वामन तयार झाला. पाडवाहून 10 दिवस झाले असतील. आता उन्हाळा चांगलाच जाणवायला लागला. माणसाच्या जीवाची लाही लाही व्हायला लागली. जीव पाणी पाणी करायला लागला. गावोगाव रामनवमीचे सप्ते जोर धरायला लागले. आजूबाजूच्या गावातील मंदिरांवरच्या लाऊडस्पीकरचा आवाज सहज वाऱ्याच्या झुळकीवर कानावर ऐकू यायला लागला. पिंगळी गावात सप्ताह सुरू होणार तशी डोंगरगावची वसुली करून घ्यावी म्हणून वामन यशवंतला घेऊन डोंगरगावला निघाला. यशवंत डोंगरगावला दुसऱ्या वेळेला आला. नदी तशी आता जवळजवळ कोरडी फट पडली. नदीच्या पाण्यातनं सरळ डोंगरगावला पाऊलवाट झाली. कुठं कुठं जरासं डोबाडात पाणी दिसायला लागलं. तिथंच जनावरं पाणी पितात. पाणी आटल्यानं नदीतले गोटे सगळे उघडे पडून कोरडे दिसत होते. वामन यशवंतला घेऊन डोंगरगावच्या बळवंतराव पाटलाच्या वाड्यावर गेला. रिकामं पोतं ठेवलं. सकाळी सकाळी 10 वाजता पाटील गडी माणसांना रानामधली कामं सांगायला लागले. पाटलांना रामराम ठोकून वामन बलुतेच्या घरी वसुलीला निघाला. वामन यशवंतला घेऊन 7-8 घरी गर फिरला. त्यातल्या 3 घरी बलुतं मिळालं. बाकीच्या घरी उद्या घेऊन जाय वामन असं म्हणाल्यावर आज मिळालेलं बलुतं बापलेकानं पाटलाच्या बैठकीत आणून ठेवलं. उद्या अजून कशाला बेजारी म्हणून विचार केला आणि डोंगर गावातच मुक्काम ठोकला. दिवस मावळला. गाई वासरं घराकडे परतत होती. जरा झापडीला पाटलांच्या बाईनं एका भल्या मोठ्या ताटात 2 भाकरी, तुरीचं वरण, शेंगदाण्याची भुरकी चटणी आणली. एका तांब्यात पाणी आणलं. हा घे जेव वामन असं म्हणून बैठकीतल्या वाट्यावर आणून दिलं. सोबत लेकरू हाय म्हणून पुन्हा जाऊन एक जाडजूड भाकरी आणली. लागली तर माग बरं अजून असं म्हणत घरात गेली. बापलेक जेवले, पाणी प्यायलं आणि उरलेल्या पाण्यानं हात धुत आपली ताट वाटी धुतली आणि ढाळजत वाट्यावर ठेवली. वामन ताटवाटी धुत होता तेव्हा यशवंत म्हणाला, ती पण आपणच धुवायची का? वामन म्हणाला, उद्या आपल्याला याच ताटात जेवावं लागतंय. ही आपल्यासाठीच आहे. म्हणजे ही आपल्यासाठी वेगळी आहे असं समजल्यावर यशवंत आतून खूप रागावला. त्याचं जेवण सुरू होतं. या वागणुकीची त्याला चीड आली. आपलं जीवन या समाज व्यवस्थेसाठी जनावरासारखं आहे. आपल्याला काही मोलच नाही. यावर वामन म्हणाला, यशवंता तुझं 12% बराबर आहे. आम्हाला चहाला खापराची येळणी होती. यशवंत ताटातल्या भाकरीकडं सारखं पाहत होता. भाकरीवरल्या काळ्या पटके बसलेल्या डागासारखी त्याच्या मनात समाजव्यवस्थेविषयी चटके बसायला लागले. ती येळणी फोडून टाकावी असं त्याच्या मनात वाटत होतं. बापलेक रातच्या रात बैठकीतच आडवे झाले. नवीन जागी झोप येत नव्हती. पहाटे डोळा लागला तर उजडलं. पाखरं किलबिलत होती. आज पहाटे चहा पाणी झाल्यावर वसुली सुरू केली. गावात वामनला खूप माल झाला. वामनची वसुली डोळ्यात दिसण्यासारखी झाली. वामनचं बलुत्याचं चुंगडं, त्याची मेहनतीची कमाई, गावातल्या वट्यावरल्या चांडाळ चौकडीच्या रिकामटेकड्या कुटाळ जुन्या माणसांच्या नजरेतनं सुटली नाही. वाट्यावर बसल्या बसल्या सदावाण्यानं पिन मारली. तो म्हणला, बळवंतराव पाटलाला एक मात्र कळणं झालंय. रंगाप्पा, नारायण माळी आणि सोबत बसलेली ओट्यावरची 12 माणसं कान फाडून ऐकायला लागली. सदावाण्यानं अजून खोलून सांगायला सुरुवात केली. वारकाचं तोंड बरं असतंय होय? रंगाप्पा लगेच म्हणाला, नाही ना, पण का? बळवंतरावानं वामनला घरच्या पुढं जागा दिली. तो आपला बसतोय भादरत आणि हे पाटील बसतात उठल्याबरोबर वारकाचं तोंड बघत. हा, हे मात्र बरोबर आहे. अरे वारकाचं तोंड फायले हो, एक काम होत नाही. पुन्हा सदावाणी खुसक्या आवाजात म्हणाला, हातानं सनी आणायची वय घरापुढं बसून.
ही वट्यावरली गोष्ट पाहता पाहता बळवंतराव रावसाहेबांच्या कानावर गेली. त्याला घरच्या बाया माणसांचा दुजोरा मिळाल्यावर मग काय, बाया माणसांच्या तर पहिलंच मनात होतं. पण बळवंतराव रावसाहेबांच्या पुढे बोलणं खूप अवघड. काहीही असो, घरच्या बाया माणसांच्या आणि गावातल्या चांडाळ चौकडीच्या मनासारखं झालं. वारकाचं तोंड दाड असतं, ते पाहिल्यावर सनी लागते, आणि जर का पहाटे पाहिलं तर दिवसभर एक काम नीट होत नाही. उलट दिवसही असा तसा जातो अशी लोकांची धारणा आहे. असा हा खोळाच विचार एका गरीब जातीला, करून खाणाऱ्या, पोट भरणाऱ्या जातीला छळणारा तर आहेच, पण अपमान करून समाजात लाजवणारा, हिणवणारा सुद्धा आहे. याच अंधश्रद्धेला बळी पडून रावसाहेबानं आणि बळवंतरावानं वामनला ताटावरनं उठवलं. सगळं बलूतं पाटलांच्या बैठकीत जमा झाल्यावर बळवंतराव पाटलानं वामनाला सरळ सांगितलं, ए बाय वामन, तू वसाल झालं, बलूतं झालं, वसुली पण झाली. हो ना मालक. वामन पाटलाकडे आश्चर्यानं पाहत बोलला. वामन, हे ज्वारीने आणि उद्यापासनं हे तर बसू नको. वामनला एकदम धक्का बसला. आपलं काय चुकलं बुवा, असा मनात विचार करत तो लगेच म्हणला, का मालक, काय झालं? अरे हे तर आम्हाला बैल बांधायची आहेत. आपण नवीन बैल घेतली वामन, ती मोठी आणि फार महागाची पण आहेत. नजरं समोर राहतील म्हणून घरापुढं जागा आहे, हिथंच बांधायचं ठरवून टाकले. वामननं एवढंसं तोंड केलं, त्याचा चेहरा पार उतरून गेला. नाराज होऊन खाली मान घालून तो म्हणाला, मग उद्यापासनं येऊ नको? बघ भाव, तुझी मर्जी. म्हणलास तर खारबाला आबादीत जागा देतोय. पाटलाचं बोलणं ऐकलं आणि वामन हिरमुसला, त्याचं मन दुखावलं. जिवंत हाडामासाच्या माणसाच्या तोंडापेक्षा बैलाचं, जनावराचं तोंड आणि त्याचं शेण चांगलं म्हणणारी ही संस्कृती जिवंत माणसाला जनावरापेक्षा हलकट, नीच समजून वागणूक देते. अशी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी माणसं समाजात पाहायला मिळतात. माणसापेक्षा गुराढोरांना शुभ मानणाऱ्या माणसाला डोळे भरून पाहून वामननं दुःख गिळून घेतलं आणि म्हणाला, ज्या जागेवर बसून काम केल्यावर 4 पोटं भरतीन, अशा जागी जनावर बांधून समाधान होत असेल तर मग काय? याच्यावर न बोललेलं बरं. त्याच्या डोळ्यात खळकन पाणी आलं. वामनच्या भाषेत हे 12% बरोबर नाही पाटील, असं त्यांच्या मनाला वाटलं, पण त्यांचं काय चालणार. बरं मालक, मग उद्यापासून येऊ नको? चल यशवंता, असं म्हणत पोतं घेऊन तो निघाला. हे सारं वातावरण आणि ह्या सगळ्या गोष्टी यशवंतनं मनावर घेऊन ऐकल्या आणि तो आतून पेटला. त्याला खूप रागही आला या संस्कृतीचा आणि विषमतावादी या समाजाचा त्याग करावा असं त्याला वाटायला लागलं. आपलं तोंड इतकं खराब आहे तर मग इथेच फोडून टाकावं असं झालं त्याला. पण करणार काय? कुणी आणि काय बोलावं या संस्कृतीला आणि ह्या बड्या लोकांच्या विरोधात? सबसे चुप भला म्हणून यशवंतनं आलेला राग गट गट गिळला आणि दोघं बापले 2 ज्वारीची पोतं डोक्यावर घेऊन तडक पिंगळे गावच्या वाटेनं निघाली. भर दुपारची वेळ, सूर्य आग ओकत होता. नदी ओलांडताना तव्यासारख्या तापलेल्या नदीच्या काळ्याशार उघड्या पाषाणावर पाय पोळत होते. वामनच्या पायात बूट होता, पण यशवंत मात्र अनवाणी होता. नदीच्या वर निघाल्यावर अधिकच फुरफुंडा फुसफुस माती त्यावर पाय होरपळून निघत होते. डोक्यावर ज्वारीचं चुंगडं आणि खाली पाय भाजत होते. नदीच्या जरा पुढे चालत आल्यावर वाटेत भलं मोठं कडुलिंबाचं पसरट झाड होतं. त्या झाडाखाली दोघंही विसावली जमिनीवर बसली. सावलीत विसावल्यावर यशवंताला राहवलंच नाही. त्यांनी डोंगरगावातली गोष्ट काढली. बा ही माणसं अशी का वागतात आपल्याशी? आपण माणसं नाही का? आपल्याला जीव नाही का? बाबा, ह्यांचं तोंड चांगलं कसं म्हणावं बरं? अरे त्यांचं तोंड पाहिलं म्हणून तर आपल्याला भाकरीवरनं उठावं लागलं. मग अपयशी कोण? असा खडा सवाल यशवंतच्या बालमनाला निर्माण होणं साहजिक होतं. त्याच्या उद्विग्न झालेल्या मनावर वामननं हळूवार सामंजस्याची फुंकर घातली. यशूवर गरिबाचे तोंड शिवलेले असतात, त्याला उघडपणं बोलण्याची मुभा नसती.
गरिबी लाचार होऊन दुबळी झालेली असती. अरे गरिबीत मनं सडलेली असतात. पण बाबा मी आता यात साडणार नाही बरं का. आता मला माझं ध्येय घडवू द्या, मला शाळा शिकू द्या, या व्यवस्थेवर मला मात करायची. ही व्यवस्था, ही वर्णभेद जातीभेद करणारी संस्कृती मला मातीत गाडायची आहे. माणसाला माणूस म्हणून जगू न देणारी ही संस्कृती, हे मनुवादी वाईट विचार यशवंत मुळी संगट उपटण्याची भाषा करत होता. त्याला या अन्यायी व्यवस्थेचा छळवादीपणा सहन होत नव्हता. यशवंत त्या गोष्टीवर पेटून उठला. वामन यशवंतकडे पाहत म्हणाला, अरे तुला कोणी अडवलं यशू, तू शिक मोठा हो, पण आता चला घराकडं. यशवंतनं हो चला म्हणत राग आवरला आणि आपल्या हातातला दगड रागात लिंबाच्या झाडाच्या बुंध्यावर भिरकावला. जणू झाडाच्या बोडासारखी रोवून बसलेल्या या छळवादी व्यवस्थेवर त्यांनी त्या दगडानं प्रहारच केला होता आणि आपल्या या संस्कृती आणि विकृतीबद्दलचा राग त्यांनी व्यक्त केलेला असावा. दोघं पुन्हा वाटेनं निघाले. घरी पोचल्यावर आजही नेहमीसारखी बलुत्याची पूजा झाली. कुंकवाच्या पट्ट्यासोबत साखरेचे 4 दाणे हातावर पडले, तोंड गोड झालं. यशवंताला बलुत्याची पूजा करणं तेवढं पटत नव्हतं. जनावराची किंमत माणसांपेक्षा मोठी करणारी ही माणसं आणि आपण आपला हा बहुजन समाज या पूजापातीत अडकून बसला. या व्यवस्थेवर प्रचंड बंड त्याच्या मनात चालू होतं. तो जागृत झाला आणि इतरांना जागृत करण्यासाठी तो यापुढे लढणार होता. वामन भिंतीला टेकून बसला, तांब्याभर थंड पाणी प्यायला. निराश होऊन हळूच आवाजात म्हणाला, आता डोंगरगाव सुटलं. लोकांनी काड्या केल्या. लोकांना गरिबाचं पाहवतच नाही. करून खाय आलेलं बरं दिसत नाही. तेव्हा शेवंता जरा नाराज झाली आणि म्हणाली, लोकांच्या तशीच तोंडात माती पडती. शेवंता तिचा राग बोलण्यावर काढत होती. दिवसभराचा शिणभाग म्हणून वामन झापडीला थोडी लावून घरी आला. शेळा पाथा कोरा कुटका खाऊन शेवंता लेकरा बाळासंग आडवी पडली. वामन आज नाराज होता. त्याची नाराजी तिच्या लक्षात आली होती. तिनं रात्रीची सामसूम पाहून त्याच्या पाठीवर हात ठेवला. तिच्या कोवळ्या इशाऱ्याला वामन हळूच प्रतिसाद द्यायला लागला. बघता बघता दोघं एकमेकात रममाण झाली. वामनला खुश करण्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकायला लागलं. तिच्या चेहऱ्यावर आणि सर्वांगावरच्या उजेडानं त्याला खुणावलं. त्यानं तिच्या अंगावर हात टाकून तिला जवळ घेताच ती शहारली. वामन पहाटे उठून डोंगरगावला गेला. जमा झालेली ज्वारी आणायची होती. दिवसभर वामननं राहिलेली वसुली केली. राहिलेली 2-3 घरं वसूल करून बळवंतराव पाटलांच्या बैठकीत ज्वारी आणून जमा केली. सांच्याला उशीर झाला म्हणून वामननं रातच्याला बळवंतराव पाटलाच्या बैठकीतच मुक्काम ठोकला. पहाटे उठून वामन ज्वारी घेऊन जाणार होता. धापड पडली, अंधार झाला. रानातली माणसं घरी आली. रात्री 8-9 वाजता वाड्यातून बाईनं वामनला जेवायला ताट वाढून आणलं आणि भरलेला पाण्याचा तांब्या जवळ ठेवून बाजूच्या दारातनं आत गेली. ती बाई होती पद्मा, बळवंतरावांची बहीण. वामन जेवायला बसला. मांडी घालून त्यानं 2 भाकरी वरणाबरोबर खाल्ल्या. हात धुवून पाणी प्यायला आणि उरलेल्या पाण्यानं ताट इसळून उबडं घालून ठेवलं. बैठकीतल्या वाट्यावर आडवा लांब पाडला. अंगातलं शर्ट काढून उशाला घेतलं. दिवस उन्हाळ्याचे, गरमी व्हायला लागली होती. बैठक म्हणजे ढाळच. भला मोठा वाड्याचा दरवाजा. बैठकीत आल्याबरोबर दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी 2 मोठे मोठे ओटे. मधून वाट सरळ अंगणात जाते. बैठकीतून मधी गेल्यावर मोठं अंगण आणि अंगणाच्या पलीकडे जुनं घर, माडी. लाकडाचं माळवंद. तिथं त्यांचं स्वयंपाक पाणी, राहणं झोपणं. बैठकीत आलेले पाहुणे आणि दिवसभरच्या बळवंतरावांच्या बैठका गडी माणसं तिथे असतात. बैठकीतल्या एका डावा बाजूच्या वाट्यावर वामन जेवून उघडा भोत लांब झाला. उजवा हात दुमडून डोक्याखाली घेतला. रात्र बरीच झाली होती. 11, 11:30 झाले असतील. सामसूम झालं.
त्यावेळी बैठकीत ओट्यावरचा जुनाट दरवाजा हळूच उघडला. त्यातून मंद मंद वातीच्या दिव्याचा प्रकाश बाहेर आला. त्या मंद प्रकाशात एक अस्ताव्यस्त स्त्री आपल्या हालचाली करत होती. तिने तो मिणमिणता दिवा घेऊन दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकलं. ती स्त्री म्हणजे बळवंतराव पाटलांची धाकटी बहीण पद्मा. तिनं बाहेर पाऊल टाकताच तिच्या हातातील मंद मंद जळणाऱ्या दिव्याचा उजेड उघडाभोत आडवा पडलेल्या वामनच्या सर्वांगावर पडला. वामनचं उघडं अंग त्या प्रकाशात उजळून निघालं. तो झोपेत तर्र होता. दिवा पद्मानं छातीजवळ धरला होता, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर तो उजेड चमकून तिचा चेहरा उजळ दिसायला लागला. तिचा अस्ताव्यस्त पदर बाजूला सरकला. तिचं कवळं कातडं त्या मंद प्रकाशात अधिक उजळून निघालं. पद्माची नजर प्रकाशाप्रमाणे त्या उघड्या भोत झोपलेल्या वामनच्या सर्वांगावर पडली. वामनही चांगलाच तरणा बांड आणि रगेल दिसत होता. पद्मा अंगानं भरलेली होती. वामनच्या उघड्या भोत शरीराला पाहून पद्माच्या मनातल्या भावना लाटेसारख्या उफाळून आल्या. लाटांनी जसं किनाऱ्यावर बेभान होऊन धडकावं तसे तिच्या मनात विचार धडकायला लागले. वाडा सगळा शांत होता. पार अंगण ओलांडून पलीकडे उंचावर असलेल्या बळवंतरावाच्या घरातला पंखा तेवढा गर्र गर्र करत होता. त्या पंख्याचा कर्कश आवाज तेवढा इथपर्यंत येत होता. ही पद्मिनी म्हणजे बळवंतरावांची धाकटी बहीण. लग्न झाल्यावर 2 वर्षांनी विधवा झाली. दिसायला गोरी गोमटी आणि अंगानं भरलेली. 8 वर्ष झाली ती इथेच राहते. तिच्या हातातला दिवा वाऱ्यानं फडफड करत होता, तशा तिच्या मनातल्या भावनाही फडफडत होत्या. पद्मा 2 पावलं अजून पुढे आली. वामन झोपेत तर्र. शेवटी तिच्या भावनांनी कपारी बाहेर मुसंडी मारली आणि आवाज दिला, वामन, ए वामन. दिवसभर बलूत वसुली करून दमलेला वामन भर झोपेत होता. तिने पुन्हा आवाज दिला. आवाजात हलकेपणा होता. वामन आवाज ऐकून ताडकन उठला. दिव्याचा उजेड बघून आपला शर्ट शोधू लागला. तोच पद्मा म्हणाली, वामन, अरे मी पद्मा आहे रे. एवढ्या रात्री एक बाई. वाडा बळवंतराव पाटलाचा. वामन शर्ट अडकवायच्या तयारीत होता तेव्हा पद्मा पुन्हा म्हणाली, अरे राहू देत की वामन. वामन तिच्याकडे बघायला लागला. ती अजून म्हणाली, जरा उठ बरं, बाहेर बैल बघून ये ना, नवीन बैल आहेत. वामन क्षणाचाही विलंब न करता ताडकन उठला आणि भला मोठा दरवाजा उघडून बाहेर पडला. त्यांनी बैल पाहिले. पद्मिनीनं वामनच्या हातात दिवा दिला. वामन दिवा घेऊन बाहेर बैल बघत होता. हीच ती बैल. ही बैल मला ताटावरून उठवतात असं त्याच्या मनात आलंही असावं. त्यांनी बैल पाहिली, चारा व्यवस्थित केला, परत आतमध्ये आला. पद्मिनी तोवर पाण्याचा तांब्या घेऊन आत गेली होती. तांब्या भरून बाहेर आली. वामन, अरे पाणी घे ना, तिने आवाज दिला. पण वामनला पाणी आत बोलवून ती देणार होते. वामन दरवाज्यात उभा राहिला. मनात भयानक भीती. वाडा पाटलाचा. वाड्यातली एक स्त्री आपल्याशी एवढ्या रात्री संवाद साधते, कल्पनेबाहेर होतं ते. वामननं दरवाज्यात उभं राहून आपल्या हातातला दिवा तिच्या हातात दिला. तिनं त्याच्या विस्कटलेल्या चेहऱ्याकडे बघत त्याच्या हातावर पाण्यानं भरलेला तांब्या ठेवला. पद्मा सारखी रोखून वामनच्या तेजाळ चमकदार चेहऱ्याकडे आणि त्याच्या उघड्या अंगाकडे नजर लावत होती. पण संयमाचा बांध आणि गरिबीची जाण असलेला वामन तिच्या गोऱ्यापान दिव्याच्या उजेडात न्हावून निघालेल्या चमकदार चेहऱ्याकडे आणि उजेडात स्पष्ट झालेल्या तिच्या उघड्या अस्ताव्यस्त शरीराकडे पाहूच शकला नाही. एवढ्या भयान अंधारमय शांततेत एक छोटासा दिवा दोघांच्या शरीराची एकमेकांना ओळख करून देत होता. तिच्या तजेलदार शरीराला उजळून तरुण मनाला खुणावणाऱ्या तिच्या सर्वांगाला तो न्याहाळत होता. तिच्या पोटावरची त्वचा चमकत होती. वामननं तिच्या शरीरावर जास्त वेळ आपली नजर खेळवली नाही. तिच्या हातातला तांब्या घेऊन तो गटागटा पाणी पित होता, पण पद्मा मात्र त्याच्याकडे सारखं रोखून पाहत होती. नाही ते विचार तिच्या मनात
येत होते. एवढ्या अंधारातही पद्माचं देखणं गोरं गोमटं रूप वामनच्या मनाला भुरळ पाडणारं होतं. तिच्या हातातला दिवा तिच्या देखण्या भावना उजळवून दाखवत होता. वामननं पाणी प्यायलं. त्याच्या छातीवर पडलेले पाण्याचे थेंब दिव्याच्या उजेडात चमकत होते. पाणी पिऊन वामन तिच्या सर्वांगाकडे बघत दरवाज्यात पडलेलं पाऊल मागे घेणार, तोच पद्मानंच पाऊल उचललं. त्याच्याकडं बघत दमदार आवाजात ती म्हणाली, वामन, जरा बसूयात आपण. वामन तिच्या हातावर रिकाम्या तांब्या ठेवत आपला नकार दर्शवत होता. पण पद्मिनी त्याच्या हाताचा स्पर्श होता शहारली. त्याला इशारा करत तिने त्याचा नकार ओळखला, पण लांब दमदार घेतलेला श्वास, एक जोराचा सुस्कारा सोडून पद्मानं दिवा विझवून टाकला. दोघांच्या मनात स्वतः जळून आकर्षण निर्माण करणारा दिवा विझवून त्याचं अस्तित्व नाहीसं करण्यात पद्मा यशस्वी झाली. तेव्हा दोन शरीरं, भयाण अंधार. त्या अंधारात मात्र एक दमलेल्या स्वरातला आवाज स्पष्ट जाणवला, वामन, तू उद्यापासनं येणार नाहीस ना डोंगरगावला? तुझं डोंगरगाव आता सुटलं ना? आजचा तुझा शेवटचा दिवस. जमलं ना आता? असं म्हणत ती हसली. वामन तिच्याकडे फक्त बघत होता. जणू तांब्या जसा रिकामा झाला होता तसं वामनचं मनही तिच्याविषयी रिकामं होतं. पण ते प्रांजळ प्रतीक पद्मा समजू शकली नाही. वामनकडे बघत तिनेच बोलायला सुरुवात केली, पण वामन, एक मात्र खबरदारी घे हां. ही आपल्यातली गोष्ट कोणाला कळली तर तुला माहितीच आहे. मी बळवंतराव गिरमाजी आणि रावसाहेबांची बहीण आहे. याद राख, हातानं फजिती करून घेऊ नको. हे सगळं विसरून जा आणि मला ओळखसुद्धा दाखवू नकोस. मी जशी इथली लेक आहे तशी तुझ्या गावाची सून आहे. पिंगळी माझं सासर, रामराव पाटलाची मी सून. मला इथेच विसरून जा. वामन एक शब्दही बोलला नाही. ती गोष्ट आणि पद्मा त्या अंधारात विलीन झाली. वामनची रात्र मात्र विचारात निघून गेली. पहाटे उठल्यावर पद्मानं वामनला चहा आणला. वामननं तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. काहीच झालं नाही असं समजून वामन चहा पिऊन बलुत्याचं चुंगडं घेऊन गावाकडे निघाला. आता त्याचं 12% डोंगरगाव सुटलेलं होतं. वामन चुंगडे घेऊन नदीवर आल्यावर फिरू फिरू डोंगरगावकडं आणि बळवंतरावाच्या मोठ्या उंच वाड्याकडे पाहत होता. पुढे पुढे चालत होता. पार नदीच्या थडीवरून बळवंतरावांची माडी दिसत होती. तशी एका एका पावलानं ती दूरही जात होती. वामन एक दिवशी गावातल्या रामराव पाटलांच्या वाड्यावर गेला. तेव्हा डोंगरगावची पद्मा भांडी घासत बसली होती. वामन गेल्याबरोबर तिची सहजच नजर वामनवर पडली आणि वामनची पद्मावर. दोघांनीही एकमेकांकडे बघून खाली बघितलं. पद्मा या घरची सून आणि डोंगरगावच्या बळवंतराव पाटलाची बहीण. नवरा मेला, सासरी कधीमधी येते, 4 दिवस राहते, पुन्हा डोंगरगावला माहेरी जाते. वामन तिला डोंगरगावात बोलला तेव्हापासून आजच पाहत होता. त्याला पद्मानं सांगितलेलं आठवलं आणि तो रामराव पाटलाच्या घरनं निघून आला आणि त्याने पुन्हा रामराव पाटलांच्या घरात पाऊल टाकलं नाही. जसा बळवंतरावांचा वचक होता तसा रामराव पाटलांचाही गावात धाक होता. आणि पद्माचं असं टक लावून पाहणं वामनला बरंच काही सांगून गेलं. म्हणून वामनला तेव्हापासून डोंगरगाव तर सुटलंच, पण गावातल्या रामराव पाटलांच्या घरीसुद्धा तो नंतर कधीही गेला नाही. श्रोते हो, हा होता अशोक कुबडे लिखित गोंडर या कादंबरीचा 6वा भाग. 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.